And we are in a beautiful place, एका सुंदर अशा ठिकाणी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत and we are here to relax and meditate upon the Lord's word. आणि थोडीशी विश्रांती आणि परमेश्वराच्या वचनावरती मनन आणि चिंतन करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. And I want to thank Brother Kartivaraj for giving me this opportunity. ब्रदर कर्तव्यराज यांचे मी खरंच विशेष आभार मानतो की त्यांनी ही एक सुंदर संधी मला दिलेली आहे. So today we have some topics to meditate. आज काही टॉपिक किंवा विषय आपल्याला मनन आणि चिंतन करायचे आहेत. Let me begin with the topic about the importance of the Bible. आणि पवित्र शास्त्राची गरज काय आहे, नेसेसिटी, याच्याबद्दल आपण यावेळेस चिंतन करणार आहोत. See, in my ministry I have seen that people are very much eager, very much excited to read the Bible in the initial days of their Christian life. विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये मी माझ्या सेवा कार्यामध्ये बघितलेलं आहे की नवीन नवीन असताना ते अतिशय उत्साही असतात, अतिशय धडपडे असतात वचनांचा अभ्यास करण्यासाठी आणि चिंतन करण्यासाठी. And once as they grow, Bible becomes a routine for them. परंतु जसजसं ते पुढे प्रवास करत जातात जीवनामध्ये तसतसं ते बायबल आणि बायबलचं वचन त्यांना एक दररोजचं रुटीन सारखं होऊन बसतं. And they will lose that taste, that excitement for the word. आणि ते कालांतरानं त्या वचनांचं जे मर्म आहे, त्याची जी गोडी आहे, ते हरवून बसतात. Now, for example, let us think that we purchased a new mobile. एक उदाहरणाखातर आपण विचार करूया की एक नवीन मोबाईल आपण बाजारातून विकत घेतलेला आहे. And for few weeks that we are so much excited about our new mobile. आणि काही आठवडे आम्ही त्या नवीन घेतलेल्या मोबाईल बद्दल अत्यंत उत्साही आणि एक्साइटेड असतो. Yeah, every time we touch the mobile, every time we see, every time we open, we are so much excited. बऱ्याच वेळेला कारण नसताना आपण तो मोबाईल घेतो आणि बघतो आणि खूप आपल्या मनामध्ये हालचाल चालू असते आणि आपण उत्साही असतो. And then slowly आणि हळूवारपणे we lose that interest in that mobile. तो प्रारंभीचा जो काय सर्व उत्साह आहे तो कालांतरानं कमी 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 होत जातो. Listen, this is a human tendency that we very easily lose our excitement. माणसाचा हा एक स्वभाव गुणधर्म आहे की मनुष्य कालांतरानं त्याचा उत्साहीपणा कमी कमी होत जातो. When the things are new, we are excited. Once things become old, we lose that excitement. जसं मराठीमध्ये एक म्हण आहे की नव्याचे 9 दिवस, आणि नवीन असताना खूप उत्साह असतो आणि कालांतरानं ते आमच्या मध्ये तो उत्साह राहत नाही. See, we may have this as a Christian, we should not be like this. आणि एक ख्रिश्चन विश्वासणारे, एक ख्रिस्ती विश्वासणारे या नात्यानं आम्ही असं कदापि असू नये. I have not seen any Christian that who is excited always. मी असे काही लोक बघितलेले नाही आहेत की जे सदैव वचनांसाठी किंवा देवाच्या गोष्टींसाठी उत्साही असतात. See, outside things are making us excited. बाहेरच्या ज्या गोष्टी असतात त्या आम्हाला उत्साही आणि प्रोत्साहित करत असतात. Yes, we are mostly when we go for conference we are excited. जर आम्हाला कुठेतरी बाहेर कॉन्फरन्सला जायचं आहे तर आम्ही एक्साइटमेंट मध्ये असतो, आम्ही उत्साही असतो. Yeah, and every day, every Sunday service it is casual. दर रविवारचं चर्च आम्हाला आता कंटाळवाणं वाटतं. Okay, Sunday, okay, it is Sunday every Sunday we are going. दर रविवारी आम्ही जातच आहोत, त्यात काय नवीन आहे. This nature is really very danger. आणि हे जे स्वभाव गुणधर्म, मनुष्याचा स्वभाव गुणधर्म आहे तो खूपच घातक आहे. As a Christian, we should not have this kind of attitude towards our life. आणि एक ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्यानं सर्वप्रथम आम्हाला जो हा स्वभाव आहे तो आम्हाला बदलला पाहिजे. We need to overcome this nature. आणि आम्हाला ह्या वाईट स्वभावावरती विजय निश्चितच मिळवायला पाहिजे. So during this whole day, I believe that I believe very strongly that Holy Spirit will work in you
आणि आजच्या पूर्ण दिवसामध्ये मला भक्कम विश्वास आहे की परमेश्वराचा आत्मा अद्भुत रीतीनं आपल्यामध्ये कार्य करणार आहे. See, we are living in a days where everything is becoming very common. आजच्या काळामध्ये, ज्या काळामध्ये आपण जगत आहोत, त्या काळामध्ये सर्व गोष्टी अतिशय सामान्य आहेत. And sin is becoming very common. आणि पाप करणं हे सुद्धा एक सामान्य बाब झालेली आहे. Nowadays, sin is becoming a lifestyle. आणि जणू काय पाप करणं ही मनुष्याची जीवनशैली झालेली आहे. So people are very easily they are accepting things. The clothes they wear, once upon a time they were prohibited, but today it is a fashion. जग हे कालांतरानं बघा बदलत आहे. काही काळापूर्वी ज्या गोष्टी समाजासाठी घातक होत्या, उदाहरणार्थ कमी कपडे घालणे, परंतु आता ते आपल्या जीवनामध्ये स्टाईल म्हणून स्वीकारण्यात आलेलं आहे. Even modernism is taking over the church. आणि इव्हन दो चर्चमध्ये सुद्धा हेच प्रकारचं जे मॉडर्निझम, आधुनिकता आहे, ती चर्चमध्ये सुद्धा आम्हाला पाहावयास मिळत आहे. When I see these things, my heart is grieved like anything. आणि हे सर्व पाहत असताना माझ्या हृदयामध्ये मला आगंतिक दुःख होतं. I don't see any difference between believer and unbeliever. आणि कोणत्याही प्रकारे एक विश्वासणारी व्यक्ती आणि एक अविश्वासणारी व्यक्ती याच्यामध्ये फरकच कुठं आढळत नाही. So as a Christian, we need to understand the world through the Bible. आपल्याला जग बायबल मधून आणि बायबलच्या वचनातून समजून घेण्याची गरज आहे. World is changing. सतत जग बदलत जातं. Traditions are changing. त्यातल्या रूढी परंपरा सतत बदलत जातात. Yes, the way they talk is changing. ते कोणत्या प्रकारे कोणत्या ढबेनं बोलतात ती ढब सुद्धा बदलत जाते. Technology is changing. आणि जे काय दळणवळण आहे ते सुद्धा बदलत जातं. टेक्नॉलॉजी बदलत जाते. Yes, science is developing. आणि जे काय विज्ञान आहे ते प्रगती करत जात आहे. But there is only one thing which is unchanged in this world, and that is the Bible. आणि या सर्व बदलणाऱ्या गोष्टीमध्ये फक्त आणि फक्त देवाचं जे जिवंत वचन आहे ते कधीच बदलत नाही. The whole world, everything, everything is changing. Even our thinking is also changing. सर्व काही बदलणाऱ्या गोष्टी या जगामध्ये आहेत. आपले विचार सुद्धा सतत बदलणारे असतात. But परंतु God never thought, okay, my children's now thinking is changed, now let me change something in the Bible. आणि सॉरी My Christians, the way of thinking is changing. So God didn't come out with a second thought that let me change the Bible now. शॉर्ट. So see, God didn't say like this that my children are, the way of thinking of my children is changing. परमेश्वराचं असं म्हणणं नाही की माझ्या लेकरांचे विचार सतत बदलत राहावेत. बदलत आहे. म्हणून मी आता बायबल जरा बदलतो, बायबल मध्ये काहीतरी जरा फेरबदल करूया. येस. सो गॉड डिडंट डू दॅट वन. परमेश्वर अशा कोणत्याही गोष्टी करत नाही. Yeah, see, God is so sure, even after one more 2000 years, God will not change the Bible. अजून पुढे 2000 वर्ष जरी लोटली गेली, परंतु परमेश्वराचं वचन जसंच्या तसंच राहणार आहे. See, your life and my life should not be controlled by the world, but it should be controlled by God's word. आपण ख्रिस्ती विश्वासणारे या नात्यानं आमची जीवन ही जगानं ताब्यात घेतली नाही पाहिजे, तर वचनानं आमचं जीवन ताब्यात असायला पाहिजे. Yeah, that's what the Bible says, that you should not be conformed with the world. म्हणूनच बायबल असं सांगत आहे की तुम्ही जगाबरोबर मैत्री करू नका. Yeah, you see, samrup. एकरूप होऊ नका, जगाबरोबर समरूप होऊ नका. See, that is why we need the Bible. म्हणूनच आम्हाला पवित्र शास्त्राची नितांत गरज आहे. Today we are very easily diverted towards the world. आपण सहजरित्या जग आणि जगातील मोहामध्ये आपण सहज पडू शकतो. But Bible is the only standard where our life will remain immovable. परंतु पवित्र शास्त्र आणि त्यातील असलेली वचनांच्या द्वारेच आमचं जीवन हे स्थिर आणि भक्कम परमेश्वरामध्ये राहतं. आम्ही सहजासहजी पापाला बळी पडू शकत नाही. So we need to
think and or we should look at the world through the word. आपण ज्यावेळेस जगाचा विचार करतो त्यावेळेस जगाकडे आपण देवाच्या वचनांकडून बघितलं पाहिजे. We should learn. It needs a training. How you can look at the world? It needs a training. तुम्ही सहजासहजी असंच ते शिकणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे की वचनांच्या आधारे जगाकडे कसं बघायचं. So today, when we see that people don't want any training. आणि आज असे पुष्कळ ख्रिस्ती विश्वासणारे लोक आहेत की ते म्हणतात की आम्हाला कोणत्याही प्रकारच्या ट्रेनिंगची प्रशिक्षणाची गरज नाही. You know, during the lockdown, I started a YouTube channel. आणि लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये मी स्वतः युट्यूबचं चॅनल चालू केलं असं पाळक साहेब सांगतात. And then my every Sunday messages are for 1 hour. दर रविवारचे 1 तासाचे जे सर्व त्यांनी तयार केलेले मेसेजेस आहेत. And people don't have time to watch that 1 hour message. परंतु खेदाची बाब ही आहे की त्यांनी पुष्कळ कष्ट करून देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवून देवाकडून आणलेली जी भाकर आहे ती त्यांना अगदी त्यांच्या हातामध्ये मोबाईलमध्ये दिलेली असताना सुद्धा ते 1 तास वेळ काढू शकत नाही. There are 45 messages so far. आतापर्यंत तब्बल 45 मेसेजेस त्यांनी लॉकडाऊन मध्ये प्रिपेअर केलेले आहेत. They are on the YouTube. आणि ते युट्यूब वरती प्रसारित केलेले आहेत. And each is of 1 hour. आणि प्रत्येक 1 तासाचा म्हणजे टोटल 45 तास झाले. Listen, people are ready to watch TikTok videos. लोक टिकटॉक व्हिडिओज बघण्यासाठी तासनतास घालवतात. You know, each video clip may be for few seconds. आणि कदाचित त्यातली एक व्हिडिओ क्लिप असेल ती छोटी छोटी ची असते, काही सेकंदांचीच असते. So they like it. It is short video. They want to see such videos. आणि शॉर्ट व्हिडिओज असतात आणि त्यांना ते बघायला पुष्कळ आवडतात आणि ती आवड त्यांच्यामध्ये निर्माण होते. And let me tell you, they spend like this hours and hours and hours watching few seconds video. हे छोटेसे व्हिडिओ त्यांना हे कळत देखील नाही की माझे तास आणि तास त्यामध्ये खर्च होत आहेत. But Christians don't have time even to listen God's word for 1 hour. परंतु खेदाची आणि दुःखाची बाब आहे प्रियानो की विश्वासणाऱ्यांकडे जे देवाचे स्वतःचे लोक आहेत त्यांच्याकडेच देवाचं वचन ऐकण्यासाठी 1 तास सुद्धा नाहीये. This is called the famine of God's word. आणि ह्यालाच देवाच्या वचनांचा दुष्काळ म्हणता येईल. It's really very bad kind of famine, let me tell you. एक वेगळ्याच प्रकारचा दुष्काळ म्हणता येईल. Usually famine means there will be no food. दुष्काळ या शब्दाचा अर्थ आहे की अन्नच नाही. But today food is there, but people they don't want to eat. हा वेगळ्या प्रकारचा दुष्काळ आहे. अन्न असताना जणू काय दुष्काळासारखी परिस्थिती आज झालेली आहे. It's really very dangerous. हे खूपच घातक आणि विघातक आहे. No, people even let me share with you today some things. I want to share my heart with you today. आज मला माझं हृदय तुमच्या बरोबर शेअर करू द्या. Listen, today people want to go to such church where there is a big building. लोकांना चर्चला कुठे जायला आवडतं किंबहुना जर बघितलं एखादी ट्रान्सफर झालेली फॅमिली आहे ती सिटीमध्ये मोठं कुठे चर्च आहे या सिटीतलं मेन चर्च कुठे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करते. They will come and ask you that where is the big church. ते तुम्हाला येऊन चौकशी करतील की ह्या शहरामध्ये सर्वात मोठं चर्च कोणतं आहे. And they go on Sunday. आणि ते तिथं रविवारी जातात. They sit among the thousands. आणि हजारो जणांच्या मध्ये जाऊन बाकड्यावरती ते चर्चमध्ये जाऊन बसतात. They feel very nice and comfortable. त्यांना त्यांच्या मनाला त्यावेळेस खूप चांगलं आणि ताजं वाटतं. And then they say, wow, what a nice church. आणि मग म्हणतात की किती सुंदर असं चर्च आहे. And they go back home. आणि ज्यावेळेस ते पुन्हा घरी परत जातात. But you ask that family or if ask such people any questions from the Bible, they can't answer. आणि अशा तुम्ही कुठल्याही फॅमिलीला जाऊन बायबल मधले प्रश्न जर विचारले तर त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत. Today we are attracted by fashions in the church. आणि आजच्या काळामध्ये चर्चमध्ये जे काही काय म्हणतो आपण त्याला
आधुनिकता पाश्चिमात्यपणा जो आहे त्यानं शिरकाव केलेला आहे. You know, even if there is a very good worship team, instruments are there, best singer is there, yeah, we will go to the church. जर एखाद्या चर्चची वर्शिप अतिशय सुंदर आहे, वेगवेगळी वाद्य आहेत, Worship team, not आणि worship team. वर्शिप टीम आहे, तर अशा ठिकाणी त्यांना जायला आवडतं. I have seen many worship teams, they have a team, they have a very good instruments, but there is no Holy Spirit at all. सर्व काही तिथं आहे, म्हणजे लाईट आहे, वर्शिप टीम आहे, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, सर्व गोष्टी आहेत, परंतु त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं कार्य अजिबात जाणवत But नाही. people want to go to such places where all these what we call the systems are there, a very good setup is there. आणि लोकांना अशाच चर्चला जायला आवडतं की जे बाह्य स्वरूपाने ज्याची सिस्टीम म्हणा किंवा जे देखणं रूप बाह्य स्वरूपाचं आहे त्या चर्चमध्ये लोकांना जायला खूप आवडतं. That is why a lot of cults are coming up nowadays. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे गट पडलेले आम्हाला Cults means satanic peoples, false pastors are coming, false teachers are coming. येस. आणि याच्यामुळंच जे चुकीचे शिक्षक आहेत, जे खोटे संदेश ते आहेत, ते सहजरीतीनं येत आहेत, चर्चमध्ये येत आहेत. Because people can be deceived very easily. कारण ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना फसवणं खूपच सोपं झालेलं आहे. Many years ago, I started a church in one village. खूप वर्षापूर्वी एका खेड्यामध्ये मी एक चर्च चालू केलं. Around 20 years ago. अनुक्रमे 20 वर्षापूर्वी. And I used to go in the evening. मी संध्याकाळच्या त्या ठिकाणी जात होतो. Morning we had one service and evening in another village. आणि सकाळची सभा वेगळ्या, भक्ती वेगळी असायची, आणि संध्याकाळी एका दुसऱ्या खेड्यामध्ये मी जात होतो. And around 50 to 60 village people used to come to that church. आणि त्या ठिकाणी 50 ते 60 खेड्यातले लोक एकत्र भक्तीसाठी जमत होते. All are new people. आणि सर्व ते लोक नवीन लोक होते. And what happened? Another pastor came. He started morning service in the same street. आणि काय झालं की एक पाळक त्या ठिकाणी आला, आणि त्या ठिकाणी त्यांनी सकाळी सेमच तिथं भक्ती चालू केली. And people stopped coming to my church. आणि लोक त्या चर्चला यायला बंद झाले. I didn't understand what happened. आणि मला कळालंच नाही की नेमकं काय घडलंय. So then finally I came to know. मग शेवटला मला कळालं that pastor will come with his worship team, with the instruments, drums and everything. आणि शेवटला मला कळालं की पूर्णपणे जी वर्शिप टीम आहे आणि सर्व वाद्य आहेत आणि या सर्व गोष्टींच्या सह ते पास्टर रविवारी सकाळी त्या ठिकाणी चर्च घेत होते. Another pastor was coming and he was singing. He is a very good singer. पास्टर स्वतः किंवा पाळक स्वतःच एक चांगले गायक होते. And he will come in the morning, he will do everything and he will go back. आणि सकाळीच यायचं, सगळं काम पटपट उरकायचं आणि लगेचच संध्याकाळ व्हायच्या अगोदर निघून जायचं. And evening when I went there, nobody will come. आणि ज्यावेळेस मी त्यांच्याकडे भक्तीसाठी जायचो त्यावेळेस त्या भक्तीला कोणच यायचं नाही. So today people want something excited things. आज लोकांना खूपच अशी भडक किंवा उत्साहित करणाऱ्या गोष्टींची गरज वाटते. Yes, we don't want the truth. आम्हाला सत्य पाहिजे का भपकेपणा पाहिजे. You know, in many churches now what they are teaching, they are just giving them milk. आणि असे पुष्कळ चर्च आहेत की ज्या ठिकाणी त्यांना फक्त आणि फक्त दूधच प्यायला दिलं जातं. Even after 20 years, 30 years, pastor will be preaching one thing, that Jesus will wipe away your tears. Repeat. Even after 30 years of the church, okay. Pastor will teach that Jesus will wipe away your tears. हो, 30 वर्ष झाली तरी पण ते पास्टर त्यांना एकच म्हणजे दुधाचं शिक्षण देत असतात की येशू तुमचे अश्रू पुसून टाकेल. Yeah, Jesus will remove all your problems. आणि तुमचे सर्व समस्यांचं येशू निराकरण करेल. 20 years people are coming to church. What are you teaching in the church? आणि 20 वर्ष ते जर का सातत्यानं चर्चला येत आहेत तर तुम्ही त्या चर्चमध्ये काय प्रकारचं शिक्षण देत आहात. Yes, what kind of teaching should be there? आणि कोणत्या प्रकारचं शिक्षणाची तिथं नेमकी गरज आहे. And let me tell you, lakhs of people go to such church. आणि
विश्वासणाऱ्यांचे मोठे समुदाय अशाच चर्चला जात आहेत. I have seen some people, they are Bible teachers, they are very powerful, they teach Bible exactly, their interpretation is right. मी असे पुष्कळ शिक्षक सुद्धा बघितलेत की त्यांचं ज्ञान अतिशय योग्य दिशेनं आहे, त्यांचं शिक्षण सत्याच्या दृष्टिकोनातून एकदम व्यवस्थित आहे, ते चांगले आणि उत्तम शिक्षक आहेत. But परंतु in their meeting, I see very few people. परंतु अशा लोकांच्या मीटिंग मध्ये खूपच कमी लोक येत असतात. And where there is milk, let me tell you, the whole stadium is full. आणि ज्या वेळेस मसाले दूध दिलं जातं त्यावेळेस मात्र खूपच गर्दी होते आणि बसायला जागा सुद्धा उरत नाही. Today people don't want the truth. कारण लोकांना सत्य समजूनच घ्यायचं नाही. Yes, that is why we see false preachers are coming out. म्हणूनच आम्ही पाहत आहोत की खोटे संदेश ते सहज कळपामध्ये येऊन फसवत आहेत. Even some people are attracted by the healing and miracle services. पुष्कळशे लोक मोठा समुदाय विश्वासणाऱ्यांचा ज्या सभा असतात, आरोग्यदानाच्या सभा ज्या असतात असं म्हणून जिथं त्या भरवल्या जातात, तर तिथं सुद्धा मोठा समुदाय आम्हाला पाहावयास मिळतो. So people will prefer to go to that church where there is healing every Sunday. विशेष आरोग्यदानाची प्रार्थना ज्या चर्चमध्ये केली जाते त्या चर्चमध्ये गर्दी पुष्कळ असते. And they want prophecies. Every Sunday they want prophecies. आणि प्रत्येक रविवारी त्यांना त्यांच्या कानाला संदेश किंवा भविष्यवाणीची जणू काय सवयच लागलेली असते. Every Sunday God has to speak to them. आणि त्यांची अशी इच्छा आहे की आज रविवारी देवानं माझ्यासाठी वैयक्तिक भविष्यवाणी करावी. So people, I don't know from where they are getting these kind of thoughts. आणि मलाच हे कळत नाही आहे की अशा चुकीच्या प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये येतात तरी कुठून. What kind of church we have to choose? आणि आम्ही कोणत्या प्रकारचं चर्च निवडलं पाहिजे. Let me tell you in one verse. आणि मला तुम्हाला एका वचनातून सांगू द्या. Book of John chapter 6. योहान कृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय. There are many people in this chapter we see they are following Jesus. या शास्त्र भागामध्ये आपण पाहत आहोत की असे पुष्कळ मोठा समुदाय आहे की येशूच्या मागे जो समुदाय येत आहे. They ate fish and bread. आणि त्यांनी मासे आणि भाकरी खाऊन तृप्त झालेले आहेत. More than 5,000 people. 5,000 पेक्षा जास्त ते लोक आहेत. So now they are searching where is Jesus. आता ते खाऊन पिऊन पोट भरल्यानंतर ते आता शोध घेत आहेत की येशू कुठं आहे. Finally they found Jesus. आणि मग शेवटी त्यांना येशू सापडतो. So John chapter 6 verse number 66, 666. 666. That number is bad number. Here something bad is taking place. 666 म्हणजे 6वा अध्याय आणि 66वे वचन. What the Bible says there? पवित्र शास्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात. From that time many of his disciples went back and walked no more with him. यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधीच त्याच्याबरोबर चालले नाहीत. Yes. Who? Disciples of Jesus said we don't want Jesus. येशूचे शिष्य येशूलाच म्हणजे जणू काय म्हणाले की आम्हाला येशूची गरज नाही. If people can say no to Jesus, who are you and me? आणि जर ते शिष्य असताना देखील त्यांनी जर येशूला नाही म्हणाले तर तुम्ही आणि मी कोण आहे. That's why even today people are telling very easily no to Jesus. त्याचमुळं आजच्या काळामध्ये लोक येशूच्या खऱ्या उपस्थितीला नाकारत आहेत, नाही म्हणत आहेत. But see what Jesus did in the next verse. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं अगदी पुढच्याच वचनामध्ये काय केलं ते आम्ही पाहूया. Then said Jesus unto the 12, will you also go away? म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय. 5,000 people left Jesus. Now Jesus telling these 12 people, you also want to go, you can go. 5,000 लोक ऑलरेडी गेलेले आहेत आणि 12 लोकांना पण तो म्हणत आहे तुमची पण जायची इच्छा आहे का, निघून जावा. So now there is a choice. What kind of church we have to choose, or what kind of what kind of church we have to choose? मग आता निवड आपली आहे की कोणत्या प्रकारचं चर्च आम्ही निवडायचं आहे. Read the next verse. What Peter says.
आणि पुढच्याच वचनामध्ये वचन 68 आपण बघूया की Then- त्यावेळेस पेत्रानं काय म्हटलं. Then Simon Peter answered him, Lord, to whom shall we go? Thou hast the words of eternal life. शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाजवळ आहेत. Yes. Why Peter decided to go with Jesus? का पेत्रानं ठरवूनच टाकलं आणि अगदी खात्रीनं म्हटला की मला येशूच्या मागच जायचं आहे. He says, you have eternal word. कारण जीवनाचं जे वचन आहे, सार्वकालिक जीवनाचं जे वचन आहे ते तुझ्याचकडे आहे. Why Peter? Peter was very excited person. His nature, he's very excited man. हा, आणि अति उत्साहीपणा असं त्या पेत्राचं जीवन आहे. Yeah, whatever he will see, he will do something. आणि एखादी गोष्ट बघितली की ते सगळ्या गोष्टी करण्याचा तो प्रयत्न करतो. If Jesus did miracle, immediately he want to do miracle. येशूनं जर चमत्कार केला तर मला लगेचच चमत्कार If करायचा. Jesus is walking on water, he will also start walking on water. हा, येशू जर पाण्यावरून चालला तर मला सुद्धा पाण्यावरून चालायचं आहे लगेचच. So he didn't frustrated because of Jesus. He didn't get discouraged because of Jesus. हा, तो येशूमुळं नाराज नाही झाला. नाराज नाही झाला. Other people are discouraged, they left him. जे लोक नाराज झाले, डिस्करेज झाले, ते येशूला सोडून गेले. But Peter saw something in Jesus. परंतु विचार करा की त्यावेळेस पेत्रानं येशूमध्ये काहीतरी पाहिलं. What it is? काय आहे ते? It is not the miracle. चमत्कार नव्हता तो. It is not the walking on the water. ते पाण्यावरून चालणं नव्हतं. It is not that Jesus turned water into wine. आणि ते पाण्याचा द्राक्षारस करण्याचा चमत्कार पण नव्हता. It is not that Peter saw that Jesus raised the dead people. आणि येशू मेलेल्या प्रेताला पण जिवंत करत आहे हे सुद्धा नव्हतं. No, he said, Lord, I want to come with you because your word has power. मला येशू तुझ्या मागे यायचं आहे कारण तुझ्याकडे जे वचन आहे त्या वचनामध्ये सामर्थ्य आहे, त्या वचनामध्ये जीवन आहे. My dear church, let me encourage you today. इथे बसलेल्या मंडळी, मी तुम्हाला देवाच्या वचनातून उत्तेजित आणि प्रोत्साहित करत आहे. Listen, today don't be diverted by the attractions of this world. डोळ्यानं दिसणाऱ्या आणि भौतिक दृष्टिकोनातून असणाऱ्या फसवणाऱ्या गोष्टींकडे मध्ये लक्ष देऊन फसू नका. Just like Peter, पेत्राप्रमाणे I stick to the word. देवाच्या वचनांच्या मध्ये राहा. If you look at the world, जर तुम्ही जगाकडे पाहिलं, you will be diverted. तुम्ही सहज रीतीनं फसवले जाणार आहात. You will lose the truth. तुम्ही सत्याला नाकारणार आहात. And slowly, आणि अतिशय हळूवारपणे Satan will steal the faith which is in you. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या हृदयामध्ये जो विश्वास येशूबद्दल आहे तो विश्वास चोरला जाणार. When I believed in Jesus, I was told one beautiful example. आणि मी ज्यावेळेस येशूवर विश्वास ठेवला तेव्हा फर्स्ट ज्यावेळेस त्यांनी येशूवरती विश्वास ठेवला तेव्हा मला एक उदाहरण सांगितलं. सी they told me that you keep one vessel of water on the stove, on the gas stove. आणि एक पात्र घ्यायचं, पाणी घ्यायचं आणि ते स्टोव वरती ठेवा and start heating that water. आणि जसं आपण त्याला उष्णता द्यायला सुरुवात करतो and put a frog in that water. Put a frog. आणि जर का तुम्ही एक बेडूक येऊन त्या ह्याच्यामध्ये टाकलं पात्रामध्ये. So initially water is very cold. पहिल्या सुरुवातीला तर ते पाणी थंड असतं. So it is just playing very nicely. आणि अतिशय सुंदर रीतीने त्या पाण्यामध्ये तो खेळत असतो. And slowly water is becoming hot. आणि हळू त्या पाण्याची उष्णता वाढून ते पाणी गरम व्हायला लागतं. And what happens? आणि मग नंतर काय होतं? That frog says, आणि मग तो बेडूक म्हणतो, no problem, little hot. अजून काय प्रॉब्लेम नाहीये, थोडस तर गरम झालं. Again it will become little more hot. हा, अजून थोडसच गरम झाले. So it says, okay, chalta hai, it's okay, no problem. काय प्रॉब्लेम नाही, चलताय. And finally it will die. आणि शेवटला त्याचा तो जीव गमावून बसतो. This is how Satan is deceiving Christians. आणि अशाच पद्धतीनं सैतान
ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना फसवत आहे आणि त्यांचा नाश करत आहे. This fashion is okay, no problem. ही फॅशन काय प्रॉब्लेम नाही आहे, ओके. Yeah, I will have boyfriends and girlfriend, it's okay. जर मला गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड म्हणजे काय एक मित्र किंवा मैत्रीण प्रेम करण्यासाठी जर असेल तर त्यात काय वाईट आहे? Yeah, no problem. काहीच त्याच्यामध्ये वाईट नाही आहे. But one day, पण एक दिवस Satan will kill you. तुम्ही सैतानाच्या द्वारे नष्ट केले जाऊ You शकता. know, world is very beautiful and very excited. जग जे आहे ते आश्चर्यकर्मांनी आणि अशा सुंदर आहे. फसवणाऱ्या गोष्टींनी सुंदर रीतीने ते भरलेलं आहे. फार सुंदर आहे जग. येस. जगातल्या गोष्टी पण फार सुंदर आहे. फार लवकर आम्ही त्याच्याकडे आकर्षित होऊन जातो. My dear church, we need to be very careful. We in today's world, that's why we need the Bible. आम्हाला खरोखरच ह्या गोष्टींची काळजी करण्याची नितांत गरज आहे. You know, number one, let me go to our main message that what is the necessity of the Bible. आता आपण आपला जो मेन विषय आहे त्याला विषयाला हात घालत आहोत की पवित्र शास्त्राची गरज काय आहे. Number one, त्यातला पहिला मुद्दा आपण आता या ठिकाणी चर्चा करणार आहे. it is the written word of God. आणि पहिला आहे तो मुद्दा म्हणजे हे देवाचं लिखित स्वरूपातील वचन आहे. Yes, it is the written word. हो, ते लिखित स्वरूपातील देवाचं वचन आहे. In 2 Timothy chapter 3 verse 16. 2 तिमोथी 3 अध्याय आणि 16व वचन आम्हाला सांगतं, All scripture is given by inspiration of God and is profitable for doctrine, for reproof, for correction and for instruction in righteousness. तिमोथेला दुसरे पत्र 3 अध्याय आणि 16व वचन सांगतं, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्राले सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. So, here the scripture says all scripture means the whole Bible is the inspiration of God. आणि पूर्ण जे बायबल आहे, जे पवित्र शास्त्र आहे, ते परमेश्वराकडून आपल्याला देण्यात आलेलं एक उत्तेजन, प्रोत्साहन आहे. Peter says in his epistle, पेत्र त्याच्या पत्रामध्ये म्हणतो, he says when the holy men of God were moved by the Holy Spirit, they have written the Bible. ज्या वेळेस देवाच्या लोकांनी देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ते देवाचे वचन लिहिलेलं आहे. Why we need the Bible? आपल्याला बायबलची पवित्र शास्त्राची गरज Because आहे. it is written by God. कारण एकच आम्हाला गोष्ट पुरेशी आहे, महत्वाची आहे, कारण हे परमेश्वरानं लिहिलेलं गोष्ट आहे. Number 2, दुसरा मुद्दा, we are under the authority of God's word. आम्ही देवाच्या वचनांच्या अधिकारामध्ये आहोत. Yes, we are not under the authority of the world. जगाच्या अधिकारामध्ये आम्ही नाही, तर देवाच्या वचनांच्या अधिकारामध्ये आम्ही आहोत. Yes, if we don't want to be diverted from the world, we should be under God's word. जर का आम्ही आपल्याला वैयक्तिक वाटतं की आम्ही जग आणि जगातील आकर्षणामध्ये सहज फसवले जाऊ नये, तर आम्ही वचनांच्या कुंपणात आणि वचनांच्या छायेत असण्याची नितांत गरज आहे. You should make word as your fortress. तुम्ही देवाच्या वचनांना स्वतःच्या जीवनाला कुंपण घाला. किल्ला. किल्ल्याप्रमाणे जसं बुरुज तटबंदी असते तसं तुम्ही भक्कम तटबंदी करा. You are very safe when you make word as your shield. ज्यावेळेस तुम्ही वचनाला तुमची ढाल आणि कवच बनवता त्यावेळेस तुम्ही खरंच सुरक्षित आहात. Yes, in Matthew 7:24, मत्तय 7:24, therefore whosoever heareth these sayings of mine and does them, I will like him unto a wise man which built his house upon a rock. यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर खडकावर बांधले. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. See what Jesus is saying here. येशू काय म्हणत आहे पहा या ठिकाणी. He who hears my sayings. जो कोणी माझं वचन ऐकतो, He didn't stop there. तो तिथंच थांबला नाहीये. He says and does them.
आणि त्याप्रमाणे वर्ततो. Hallelujah. हालेलुया. It is not just you are hearing, हे फक्त कानानं ऐकणं नाही आहे, but you have to do them. परंतु प्रत्यक्ष कृती आहे. So then you are a wise man. तरच तुम्हाला परमेश्वर एक शहाणा मनुष्य म्हणतो. Bible makes you wise. आम्ही तुम्हाला पवित्र शास्त्र शहाणं ठरवतं. Hallelujah. हालेलुया. World will make you fool, जग तुम्हाला सहज प्रकारे मूर्ख बनवू शकतं, but the word of God will make you wise. परंतु देवाचं वचन तुम्हाला मूर्खपणातून शहाणपणाकडे घेऊन जातं. You know, if we go from one conference to another conference, from one meeting to another meeting, and we are hearing God's word, आणि फक्त आम्ही जर का एका कॉन्फरन्स मधून दुसऱ्या कॉन्फरन्स मध्ये जात आहोत, एका कोर्स मधून दुसऱ्या कोर्स मध्ये जात आहोत, आणि पुष्कळ देवाची वचनं नुसते आम्ही ऐकतो, we are hearing and we are hearing, आणि नुसती सतत ऐकतो आणि ऐकतो, and then finally we increase our knowledge. आणि फक्त आम्ही आमचं ज्ञान वाढवत असतो. It is of no use. आणि हे कोणत्याही प्रकारे उपयोगाचं नाही आहे. Jesus is telling here that you should do. पण या ठिकाणी येशू ख्रिस्त सांगत आहे की तुम्ही त्याप्रमाणे वर्ता किंवा वागणूक करा. Yes, hear and obey. ऐका आणि त्या आज्ञेचं पालन करा. Yeah. Say after me, ऐका आणि पालन करा. ऐका आणि पालन करा. Yeah, say ऐका आणि पालन करा. म्हणा, पाठीमागून म्हणा, ऐका व पालन करा. अनेकदा ऐका ऐका व पालन करा. व पालन करा. So both are necessary here. दोन्हीही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. Yeah. So and then Bible is our final authority. पवित्र शास्त्र हाच आमचा शेवटचा अधिकार आहे. I mean, if you want to do anything, तुम्हाला जर का कोणती गोष्ट करायची आहे, you should ask whether Bible is giving me that Permission. authority or permission. एखादी गोष्ट करण्याच्या अगोदर तुम्ही वचनाच्या द्वारे तुम्ही ते तपासून पहा, पडताळून पहा की ती गोष्ट बायबल करण्यासाठी बायबल मला परमिशन देत आहे, परवानगी देत आहे का. Don't say my mama is doing, that's why I will do. माझा मामा आणि माझा काका मावशी माझे तसे वागतात म्हणून तुम्ही तसं वागायचं आणि ते करण्याचा You प्रयत्न should करू see नका. the Bible. तुम्ही प्रत्येक वेळेस बायबल उघडून त्याच्यातून तपासून पहा. Don't do because other Christians are doing it. आणि दुसरे लोक जे आहेत ते Other Christians. दुसरे विश्वासणारे इतर विश्वासणारे लोक जे आहेत ते सहजरीतीनं जसं करतात तसं अगदीच सहजरीतीनं कुठलीही गोष्ट करायला जाऊ नका. You should see, is it in the Bible? तुम्ही बघण्याची नितांत गरज आहे की हे वचनामध्ये लिहिलेलं आहे का. You know, usually people talk like this. माझ्या चर्च मध्ये असं आहे. People talk like this. युजली ज्यावेळेस आपण विश्वासणारे बोलताना बघतो त्यावेळेस ते म्हणतात की आमच्या चर्चमध्ये, माझ्या चर्चमध्ये असं आहे. Yeah, in my church it is like this. आणि आमच्या चर्चमध्ये हे असं आहे. But very rarely people say that Bible says like this. आणि खूपच कमी लोक असं म्हणतात की बायबल असं सांगतं. Yes, nowadays so the things are very difficult. I can't tell everything over this because we are online. आणि पुष्कळ गोष्टी मला उघडपणे बोलता येत नाहीत, तुम्ही समजून घ्या कारण आपण ऑनलाईन आहोत. So Bible is our final authority. पवित्र शास्त्र हा आमचा मूलभूत आणि शेवटचा अधिकार आहे. That's why we need the Bible. म्हणून आम्हाला पवित्र शास्त्राची नितांत गरज And आहे. then, okay, now the question comes, what I need from the Bible? मला नेमकं बायबल मधून कोणत्या गोष्टींची गरज आहे. What I need the Bible. Write down. What I need in the Bible. What I need. पवित्र शास्त्रातून मला I see many people, they read Bible every day. पुष्कळ असे विश्वासणारे लोक आहेत की जे दररोज आणि दररोज रुटीनली बायबल वाचतात. But I have not seen their life changing. परंतु त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचे बदल दिसत नाहीत. Yeah. Recently I heard that there is a couple fought, a Christian couple had a fight with another Christian couple. मी आत्ताच अलीकडं एक ख्रिश्चन विश्वासणारी जोडी दुसऱ्या ख्रिश्चन विश्वासणाऱ्यांच्या जोडीबरोबर भांडत असताना पाहिली. So they said, we have never heard such dirty words. आणि ते इतके वाईट शब्द होते
की इतके वाईट शब्द मी कधी माझ्या कानानं ऐकलेले नव्हते. That second Christian family said we would have recorded that one and we wanted to show it their pastor. आणि ज्या दुसरी जी फॅमिली होती त्या जोडप्यानं काय केलं की ते सर्व जे काय वाईट बोलणं होत्या ते सर्व रेकॉर्ड केलं आणि आम्ही त्यांच्या पास्टरना हे नेऊन दाखवणार आहे असं त्यांनी सांगितलं. There is no change in the people's life. त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल आम्हाला दिसत नाही. See, I am a pastor. मी एक पालक आहे. I also have this question. मला सुद्धा हा एक प्रश्न आहे. I teach everything, but why people's lives are not changing? मला पण हा गहन प्रश्न पडलेला आहे की मी माझं श्रम करून 100% शिक्षण माझ्या चर्चमधील किंवा लोकांना मी देत आहे, परंतु त्यांच्या जीवनामध्ये बदल दिसत नाही. Sometimes, recently we went to one family. आत्ताच अलीकडे एका कुटुंबामध्ये आम्ही भेट दिली That family, one person is a drunkard, आणि एक त्यातला व्यक्ती जो होता तो दारू पिणारा होता and all others are praying people. आणि सगळे बाकीचे जे होते ते पुष्कळ प्रार्थनेमधले लोक होते. And I thought the drunkard is very bad. आणि मला वाटलं की तो जो दारू पिणारा आहे तो खूप वाईट आहे. But later I came to know that fellow is very good. परंतु नंतर ही गोष्ट लक्षात आली की नेमका तोच मनानं चांगला आहे, But other praying people are not good. परंतु जे प्रार्थना करणारे आहेत तेच वाईट आहेत. It's very bad. See, when we see these things, I see, God, how I will teach them? हे देवा मलाच कळणं झालं की मी यांना कसं शिकू. Okay, then, so what we need from the Bible? मला नेमकं पवित्र शास्त्रातून कशाची गरज आहे. How to grow using the Bible? मी पवित्र शास्त्रामध्ये त्या वचनामध्ये कसं काय वाढू शकतो. Yes, we need to search some things. आम्हाला काहीतरी शोधण्याची गरज आहे. 1 Corinthians 14:6. कोरिन्थीकरास पहिले पत्र 1 Corinthians chapter 14, 14वा अध्याय verse number 6. 6वं वचन. Now, brethren, if I come unto you speaking with tongues, what shall I profit you? Except I shall speak to you either by revelation, or by knowledge, or by prophesying, or by doctrine. तर कोरिन्थीकरास पहिले पत्र 14वा अध्याय आणि 6वं वचन. तर आता बंधुजन हो, मी तुमच्याकडे येऊन निरनिराळ्या भाषांमध्ये बोललो, पण प्रगटीकरण, विद्या, संदेश किंवा शिक्षण यांच्याद्वारे जर तुमच्याबरोबर बोललो नाही तर मी तुमचे काय हित साधणार. Yes. What you have to search in the Bible? तुम्हाला नेमकं कोणती गोष्टी शोधण्याची बायबलमधून You गरज know आहे. what we do? आपण काय करतो माहितीये का. When we are reading Bible, that we say, I will never leave you, I will not forsake you. आपण ठराविकच गोष्टी आपण त्याच्यामधून वाचण्याचा प्रयत्न करतो की मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. We will take a sketch pen and we will color it. आणि लगेच स्केच पेन घेतो आणि त्याच्यावरती आपण कलर करतो. And then one more promise will come. आणि मग त्याच्यानंतर अजून एक प्रॉमिस आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. And that Jesus took away your sickness and carried your pain. आणि येशू ख्रिस्तानं तुमचे सर्व विकार व तुमचं सर्व रोग वाहिले आहेत आणि ते तुमच्यापासून दूर केले आहेत. And we underline it. आणि लगेच आपण त्याला अंडरलाईन करतो. But what the Bible is saying here? पण पवित्र शास्त्र आम्हाला काय Of म्हणत आहे. course we need those things. खरंच आम्हाला त्या गोष्टींची गरज आहे. But that is LKG, that is a play school lessons. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत लहान मुलांसारखं जे अंगणवाडी बालवाडीला जातात त्या मुलांसारख्या ह्या गोष्टी आहेत. You know, now I think I am 23 years in the Lord. आणि मी 23 वर्ष झालं प्रभूमध्ये आहे. I went and visited thousands of Christian families. मी आतापर्यंत 23 वर्षाच्या सेवा कार्यामध्ये हजारो ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना भेटलो आहे. In all Christian houses, प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या घरामध्ये किंवा कुटुंबांमध्ये I saw verses on the wall. आणि भिंतीवरती वचनांच्या साठीचे जे काही पॅम्पलेट्स किंवा जे काही सर्व हे आहेत ते लावलेलं दिसतं. What kind of verses? आणि कोणत्या प्रकारची ती वचनं आहेत. चिंता करू नको, मी तुझ्या बरोबर आहे. चिंता करू नका, मी तुझ्या बरोबर आहे. All such verses are there. आणि सर्व अशाच प्रकारची वचनं आम्हाला पाहावयाला Tell me मिळतात. some more verses, if you remember. You have seen. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराचे तारण होईल. तारण होईल. आणि मेंढपाळ आहे बघा किती छान.
बरोबर. See, we are still in the play school. अजून आम्ही अंगणवाडीत आहोत. We don't want to go ahead. आम्हाला पुढे पास होऊन जायचं नाहीये. What we have to see in the Bible. आम्ही त्या बायबल मधून पवित्र शास्त्रामधून नेमकं काय शिकत आहोत. See, Paul is telling here, आणि संत पाऊल या ठिकाणी म्हणत आहे, when I come to you, मी ज्यावेळेस तुमच्याकडे येईन, when I come to the Corinthian church, मी ज्यावेळेस करिंथकरांच्या मंडळीकडे तुम्हाकडे मी भेटायसाठी येईन, what I will bring, मी काय तुमच्यासाठी आणू, what kind of messages I will bring. मी तुमच्यासाठी कोणत्या प्रकारचा संदेश आणू. He says, I will come, I will bring revelations. मी तुमच्याकडे येताना देवाचं प्रगटीकरण, I will come with knowledge. देवाचं ज्ञान, विद्या, I will come with prophecies. देवाची भविष्यवाणी, I will come with doctrines. आणि देवाविषयीचे सिद्धांत घेऊन In मी my तुमच्याकडे येईन. in my messages, माझ्या वैयक्तिक संदेशामध्ये I use all these 4 things. हे मी जे 4 गोष्टी आहेत, यामध्ये प्रगटीकरण आहे, विद्या आहे, संदेश आहे आणि शिक्षण आहे. हे जणू काही 4 खांब असल्यासारखे असतात. We need all these 4 things. आम्हाला ह्या 4ही गोष्टींची गरज आहे. Not only that the Lord is my shepherd, I shall not want. फक्त एवढंच नाही की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. We need all these: revelation, knowledge, prophecy, and then doctrine. आणि आम्हाला खरंच या 4ही गोष्टींची गरज आहे. प्रगटीकरण, विद्या, संदेश आणि शिक्षण. Only at that time you will be strong. आणि तेव्हाच तुम्ही प्रभूमध्ये भक्कम आणि सामर्थ्यशाली व्हाल. Otherwise, Bible will not be of any use for you. मग नाही, जर असं नाही तर हे पवित्र शास्त्र तुमच्याजवळ असणं म्हणजे त्याचा तुम्हाला काहीच लाभ नाही. You know, one Sunday I preach message that it will be only revelations are there. एका रविवारी मी ज्यावेळेस मेसेज प्रीच करत होतो किंवा जे संदेश देत होतो त्यामध्ये फक्त आणि फक्त रिव्हेलेशन्स म्हणजे प्रगटीकरण होती. And on some Sundays I will teach about doctrines. आणि कधी कोणत्या तरी रविवारी आम्ही देवाच्या सिद्धांताविषयी मी शिक्षण देत होतो. And then on some Sundays I teach which is filled with the knowledge. आणि एक असे संदेश होते रविवारचे की ते पूर्ण ज्ञानानं असे जणू काय भरले असल्यासारखे. And then some messages are filled with prophecies. आणि काही जे मेसेज होते रविवारचे ते भविष्यवाणीनं जणू काय भरल्यासारखे होते. Yes, we need all these different kinds of messages. यस, खरंच प्रत्येकाला या अशा 4ही गोष्टींची गरज आहे. Recently I saw on WhatsApp. आणि मी अलीकडच्याच काळामध्ये व्हॉट्सअपमध्ये बघितलं, somebody sent me that a pastor is preaching this Sunday. कोणीतरी त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की ह्या संडेला पास्टर हे करणार आहेत, संदेश देणार आहेत. And it's a very old church. आणि ते खूप जुनं चर्च होतं. Pastor is also very old. आणि ते पाळक सुद्धा खूपच जुने होते. Believers are also old. आणि विश्वास ठेवणारे सुद्धा वयस्कर होते. Maybe 3-4 generations are there. आणि 3-4 पिढ्या सगळे ते एकाच ठिकाणी असल्यासारखं सगळं असं ते चित्र होतं. What is the subject? आणि विषय काय? Jesus is my fortress. Or Jesus is enough. आणि येशू ख्रिस्त पुरेसा आहे. बस. 30 years church, 50 years church, 100 years church, this subject. आणि जे 4-4 पिढ्यांचे चर्च आहेत त्या चर्चमध्ये फक्त एवढंच सांगितलं जातं, येशू पुरेसा आहे. We don't want to go ahead. आम्हाला पुढे जायचंच नाही आहे. My dear church, we need these 4 things. आम्हाला ह्या 4ही गोष्टींची नितांत गरज आहे. Yes, revelations. प्रगटीकरण. We need knowledge. आम्हाला ज्ञान. We need prophecy. भविष्यवाणी. And then we need doctrines. आणि देवाचे सिद्धांत. Without these 4, you will not be strong. ह्या 4ही पिलर शिवाय तुम्ही भक्कम रीतीनं उभा राहू शकत नाही. Then number 4, why I need the Bible. आणि त्यानंतर का मला पवित्र शास्त्राची गरज आहे. काय गरज आहे? कशासाठी पाहिजे मला बायबल? To know the gospel. Number 1, to know the gospel. मला सुवार्ता समजण्यासाठी पवित्र शास्त्राची गरज आहे. Yes. Number 2, to maintain a strong spiritual life. आणि मला चांगल्या उत्तम पद्धतीचं आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी मला पवित्र शास्त्राची गरज आहे. बायबल कशासाठी पाहिजे? दुसरं, मला बलवान ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी.
बलवान ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी बायबल पाहिजे. अँड देन नंबर 3, टू नो गॉड्स विल. देवाची नेमकी इच्छा काय ते समजून घेण्यासाठी मला पवित्र शास्त्राची गरज आहे. येस. अँड देन नंबर 4, टू नो गॉड्स कॅरेक्टर अँड हिज लॉस. देवाचं चरित्र आणि देवानं दिलेले नियम समजून घेण्यासाठी मला पवित्र शास्त्राची गरज आहे. येस. सो दॅट्स एनफ. इतकं पुरेसं आहे. Yeah. And then we'll go to the next main point 5. आणि नंतर 5व्या पॉइंटकडे आपण जात आहोत. Sufficiency of the Bible. पवित्र शास्त्र पुरेसं आहे का? आहे. आहे. पवित्र पवित्र शास्त्र शास्त्र पुरेसे पुरेसं आहे. आहे. दुसरं पुस्तक वाचायची गरज नाही. म्हणजे जगी पुस्तक वाचायची गरज नाही. दुसरे कुठले तुम्हाला उत्तेजनात्मक म्हणा किंवा कोणत्याही गोष्टींची तुम्हाला गरज नाही. बायबल कवी तुमच्यासाठी आहे, पुरेसं आहे. कवी कोण, कवी असेल, लेखक असेल, त्यांच्या वाचायची काही आम्हाला गरज नाही. बायबल पुरेशी आहे. हं. कशासाठी पुरेशी आहे? नंबर 1, फॉर साल्वेशन. कशासाठी पुरेसं आहे? तारणासाठी आमचं पुरेसं Yeah. आहे. तारणासाठी दुसरं पुस्तक वाचायची गरज नाही. बायबल वाचा बस. कोणत्याही दुसऱ्या पुस्तकाची गरज नाही. नंबर 2, फॉर ट्रस्टिंग इन हिम. देवावरती विश्वास ठेवण्यासाठी बायबल पुरेसं आहे. मेनी पीपल बिलीव्ड इन जीसस बाय रीडिंग बायबल. पवित्र शास्त्र वाचन करण्यामुळेच अनेक लोकांनी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे. अँड देन नंबर 3, टू ओबे हिम परफेक्टली. अतिशय परफेक्ट किंवा परिपूर्ण. योग्यपणे परिपूर्णपणे त्याचं आज्ञापालन करण्यासाठी बायबल पुरेसं आहे. येस. यू डोंट नीड एनी अदर थिंग्स टू लर्न हाऊ टू ओबे. बायबल इज एनफ. बायबल पुरेसं आहे आज्ञापालन करण्यासाठी. वी कॅन फाइंड ऑल द आन्सर्स ऑफ अवर लाईफ इन द बायबल. आमच्या जीवनामध्ये असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बायबल पुरेसं आहे. येस. बायबलमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर नाही, त्या प्रश्नाचं नाही असं नाहीये. कोणतेही समस्या आहे त्या समस्याचं उत्तर बायबलमध्ये आहे. सो दॅट्स वाय इट इज एनफ, इट इज सफिशियंट. त्याच पूर्णपणे ते पुरेसं आणि आपल्याला ते परिपूर्ण आहे. हां. कधी असा विचार करू नका ह्या प्रश्नाचं उत्तर बायबलमध्ये आहे काय, माझ्या आयुष्यात ही समस्या आहे. नाही, आहे, उत्तर आहे त्यामध्ये. शोधा, तुम्हाला मिळणार. हालेलुया. हालेलुया. So let's close our eyes. We'll take a 5 minutes break. ओके. Thank you, O Lord, Father God. We commit, Lord, this session into your hands. देवा, आम्ही तुझ्या आभार आणि उपकार मानतो आणि हे सेशन आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहे. Lord, I commit all of us into your hands. आम्ही सर्वजणच तुझ्या हाती येत आहे. And Lord, I pray may people understand whatever is taught right now. आणि देवा, मी तुला विनंती करत आहे की जे लोकांनी ऐकलेलं आहे त्यांना ते तू समजवून दे. Thank you, Father, in Jesus' name we pray. देवा, तुझ्या नावामध्ये येशूच्या नावात मागतो. आमेन.